जळगाव जिल्ह्यातून आठवड्यातून एक तरी लाचखोरीची बातमी समोर येत असून अशातच 20,000ची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे। यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे। याबाबत असे की शहर पोलीस स्थानकात एक गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील संशयिताला मदत करण्यासाठी 20,000ची लाच मागण्यात आली होती। हवालदार रवींद्र सोनार यांनी तक्रारदाराला ही लाच मागितली होती। त्या इसमाने याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदविली। एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी सहकार्यांचे पथक तयार करून सापळा रचला। काल रात्री 10च्या सुमारास रवींद्र सोनार यांना 20,000 रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली। या प्रकरणात अजून एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून याबाबत तपासणी सुरू आहे। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।